बस. कुठल्या कॉलेजमधून केलं इंजिनिअरिंग? CUEP. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. गुड कॉलेज. Yes, one of the best colleges in Pune. याआधी कधी इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये काम केलं? नाही, पण मला करायचंय आणि म्हणूनच ही अपॉर्च्युनिटी माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. इम्प्रेसिव्ह CV. थँक्यू. आणि म्हणूनच आम्ही तिची निवड केली. कधीपासून जॉईन करणार आहात? आज आतापासून म्हणजे या क्षणापासून जॉईन व्हायला मला नक्कीच आवडेल. नाही आज फक्त भेटायला बोलवलं होतं तुला. तू उद्यापासून जॉईन होऊ शकतेस. परफेक्ट. गुप्ते लेटर द्या. हो सर. ऑफर लेटर आणि अपॉइंटमेंट लेटर सगळं रेडी आहे. तुम्ही एक सही केलीत ना की तुम्हाला अतिशय उत्तम सहकार्य मिळेल. Thank you. Congratulations. And all the best. Thanks once again. Thank you so much. So can I take your leave? हो, उद्यापासून जॉईन हो. Perfect. See you. बाय. Bye. असं कसं झालं? नाही म्हणजे मला वाटलं होतं की वेदांत चिडेल, रागवेल, पण तसं काहीच झालं नाही. वेदांत अगदी शांत होता. नाही म्हणजे जे काही झालं ते चांगलंच झालं, पण मला खरंच खूप भीती वाटत होती अहो की आता काय होतंय आणि काय नाही. असं नव्हतं घडायला पाहिजे मॅडम. ज्याची भीती वाटत होती तीच गोष्ट झाली. म्हणजे वाटलं होतं तर चिडेल, रागावेल, रागा करेल. झालं नाही असं काही. शांत बसला तो. रागावलेल्या माणसाला समजावून सांगता येतं मॅडम, पण हे मला नक्की काय म्हणायचंय? ही वादळापूर्वीची शांतता आहे. त्या मनात वादळ आकार घेते ते घोंगावत येणार. म्हणजे हे असं काय म्हणताय तुम्ही? त्यानं त्या मुलीला सगळं समजावून सांगितलंय. कशाची तरी तयारी करत असणार. तयार राहायला हवं मॅडम. का? काय झालं? वेदांत पलटवार करणार. पण माझंही नाव पुरुषोत्तम गुडपेल्लीवार आहे. Come in. सर तुम्ही बोलवलं? बस. वेदांत, ऑल ओके ना?
वेदांत, अरे काय झालंय? तुला घरी जायची घाई आहे का आज? नाही. का? वेदांत तरी सांग ना काय झालंय. आणि नूतन काकू आणि पुरुषोत्तम काका कशासाठी आले होते? आणि ती मुलगी कोण होती? आय नीड युअर टाइम. अरे हो, बोल ना. नाही, इथे नको. मग मला माहिती आहे तुला ऑफिस आणि घर सोडून बाहेर कुठे यायचं नाही. पण अमूल्य प्लीज बाहेर कुठेतरी जाऊन बोलूया ना. काही सरप्राईज आहे का? सरप्राईज तर मला मिळालं, ते खूप मोठं. म्हणजे अमूल्य मी तुला सगळं सांगतो, तू चल ना माझ्या बरोबर प्लीज. तू आहे ना आता असं बोलतोयस ना, मलाच भीती वाटायला लागली. अमूल्य तुला यायचंय का नाही? हवं तर ना मी अण्णांची बोलतो, त्यांची परमिशन काढतो. नाही नाही नाही, त्याची काही गरज नाहीये. चल चल. काय कुठे हरवलीस कुठे तू? नाही अण्णा, काही नाही. काय ग, आईची आठवण येते का? असं काही नाही अण्णा. माझ्याशी काही बोलायचंय का? मला काही सांगायचंय का तुला? म्हणलं कुठलीही गोष्ट मनातल्या मनात ठेवून ना स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, एवढंच म्हणायचं मला. तुझा चेहराच सांगतोय अमूल्य, काहीतरी झालंय. काय झालंय? नाही अण्णा. हा हा, बोल 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 बोल. वेदांच्या कंपनीमध्ये वेदांच्या जागेवर नवीन सीईओ ला अपॉइंट केलं. पुणे? नूतन काकू. काय नूतनजीना काय झालंय काय? सगळी कंपनी वेदांतने उभी केली, त्यांनी स्वतः एवढी मेहनत घेतली आहे, त्याच्या जागी तो दुसरंच कोणीतरी. बघा ना अण्णा, मला ना त्यांचा नक्की काय प्रॉब्लेम आहे ना हेच कळत नाही. बरं मी काही प्रयत्न करून बघू का? अण्णा नाही, नको. उगीच नूतन काकू चिडतील. बरं हा वेदांत कसा आहे आता? बारक्या माणसांपेक्षा आपल्या माणसांनी दिलेले घाव जास्त जिव्हारी लागतात. तसंच काहीच त्याच्याबरोबर पण झालंच ना. बरं काय आता, काय त्याने काय ठरवलंय? काय ठरवणार? जे काही झालंय ते इतकं अनपेक्षित आहे की त्याला सुद्धा काहीच सुचत नाही. त्याला म्हणाव घे, थोडा वेळ घे. हा, स्वतःचा हक्क अधिकार अजिबात सोडायचं नाही, सांग त्याला. आणि तुझी मनस्थिती सध्या ठीक नाहीये, ठेव सगळं बाजूला ठेव. विश्रांती घे, आराम कर, जा शांतपणे झोप. काय शांत कसं झोपणार? सतत डोक्यात वेदांचा विचार येतो. ठीक आहे ग, काही काळजी करू नकोस तू. होत सगळं व्यवस्थित होत. जरा सकारात्मक राहायचं. अण्णांचं बरोबर. वेदांतला मी आधार द्यायला, त्याला जाणीव करून द्यायलाच हवी की तो एकटा नाहीये.